नमस्कार मित्रांनो. 2-4 दिवसापासून ब्लॉग काय टाकता आला नाही, कारण की 2-4 दिवस सुट्टीवर होतो मी. सुट्टीवर जरा बाहेर गेलतो, त्यामुळे काय जमलं नाही. आणि आज मी ब्लॉग टाकतोय. तरी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. बऱ्याच दिवसापासून कामावर नव्हतो आणि आता आलोय. तर इथून पुढे रेग्युलर आपला एक व्हिडिओ राहील दररोज. नवीन एपिसोड, दररोज एक नवीन एपिसोड. तर आजचा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत नाही, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाडीला घेतले गिरीस मारून. लय दिवस झालं गिरीस मारलेलंच नाही. जॉईंटला मारले बाबा, जॉईंटला मारले. ओके. गिरीस मारले बरं का. गाडी झाली पंक्चर. पाऊस नाही त्यामुळे नो टेन्शन. ओके. कसा पळवतोय टायर, काच काच काच. तर मित्रांनो, टायर खोललाय बरं का. गेला आता त्याकडे पंक्चरला. बघितले तुम्ही कसा गाडी टायर नेत होता वर. टायर आहे ना दबून दबून वळू पडल्यात. आतल्या टायरला बी हवा चेक करून घेतो म्हणजे ओके होईल. तेवढ्याच वेळात ग्रीस बी मारून घेतले. बघा किती वेळ लागते. तर हा निसर्ग बघा तुम्ही. रामचंद्र डोंगर. किंपा कंपनी. कसं आहे वातावरण, एकदम कडक आहे ना. जय महाराष्ट्र मित्रांनो. नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं.
5-6 दिवस सुट्टीवर होतो, त्याच्यामुळे काय ब्लॉग काढता आला नाही. आज कामावरचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी टायर झालाय पंक्चर. टायर पंक्चर झाल्यामुळं गाडी लावली पंक्चर काढायला. टायर घेतला एक खोलून, थोड्याच वेळात होईन पंक्चर निघून. तर या मित्रांनो जेवायला. टायर खोलून दिलाय त्याला, वेळ लागण म्हणलाय तो. वेळ लागण काय माहिती, तोवर जेवून घ्या म्हणजे परत टाइम भेटते नाही भेटत नाही का. तरी मला दिसतंय आहे का, दिसतंय का, सांगतंय एकदम कडक नुसतं तेल दिसतंय. तेल कशाची भाजी काय माहिती. शेवग्याची भाजी बरं का. या जेवायला. परत माणसांनी जेवाय बोलवलं नाही का. टायर पंक्चर काढून येतोय तो, त्यावर 2 घास खाल्लेलं बरं. दुपारच्या वाजलेत 12, परत टाइम भेटत नाही भेटत. एकटं जेवण जात नाही तसं. आणि जोडीदाराला केलता फोन, ते म्हणला डबा नाही आला, आता डबा आणून येईन. कधी येईन तू कधी काय माहिती. टायर पंक्चर काढून जाऊ लगेच बोलवते ना आम्हाला या. मग परत टायमावर जेवण भेटत नाही भेटत. त्यामुळे म्हणलं पहिलं जेवण घ्या, नंतर बघू काय असेल ते. बायकोनी शेवग्याची भाजी, तोंडीला पेरू, एकदम ओके मध्ये कार्यक्रम. लंगोट बी खराब झाली आणि ट्यूब बी खराब झालाय. बघा ट्यूब कसला फाटलाय. ट्यूबची पारदर्शक बघा. चांगला मोठा पंक्चर आहे हो. काल पंक्चर मध्येच गाडी चालवली असणारी कोणतरी. काल नव्हतो ना मी. हवा भरायची राहिली. जेवण करून झाले, जेवले आता ना आलोय बघायला. आवरलं की फिटिंग बिटिंग केली की निघायचं आपण. 10-15 मिनिटं लागण अजून. टायर पंक्चर काढून झालाय, फिटिंग चालू आहे. फुल फिटिंगची 50 रुपये देतात. तसं फक्त जॉक आपल्याला चढावं लागतो, काढायचं आणि बसवायचं त्यांच्याकडे असतं. गाडी झाली पंक्चर काढून. तर चला आपण निघू आता. जिथनं फोन येते सारखी, या लवकर या लवकर. तर चला मित्रांनो,
सितम कर लेना यार कभी हम नहीं करना। मोबाईल धरून नाही बसावं लागतं मित्रांनो. आपल्याकडे स्टँड आहे बरं का मोबाईल ठेवायला. आता मोबाईल मी उशीवर ठेवलाय, उशीवर ठेवलाय त्यामुळे मोबाईल कधी पडू शकतो. मर जाएंगे आशिक वरना कोई सितम कर लेना यार कभी कम नहीं करना. मित्रांनो आवाज चांगला वाटत मला सजेस्ट करा. इंडियन आयडल मध्ये जाऊ का सिंगिंग शो साठी. आपला आवाज लय भारी आहे बरं का. फक्त तुम्ही सांगा आवाज कसा आहे. आशिक वरना सितम कर लेना.